अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग या युगाला सुरुवात झाली होती आणि म्हणूनच याला युगादी असेही म्हणतात. हा दिवस अक्षय सुखाचा कारक आहे. या दिवशी केलेला जप, तप आणि केलेल्या दानाचे पुण्य कधीही क्षय पावत नाही. परशुराम हा अवतार पृथ्वी तलावर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रकट झाला होता. याच दिवशी श्री वेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा भागीरथ ऋषींनी तपश्चर्या केली होती. तेव्हा प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिले आणि त्या वरदानामध्ये याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. अक्षय तृतीयेलाच माता पार्वती अन्नपूर्णा स्वरूपात प्रकट झाली होती. हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदामेने श्रीकृष्णाला मुठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम, मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनी सुद्धा सुदामेला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. एका अक्षय तृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिरेला अक्षय पात्र दिले होते, तर एका अक्षय तृतीयेलाच श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवले होते. या दिवशीच श्री बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी श्री विष्णूंची उपासना केल्यास त्यांचा कृपाप्रसाद आपल्याला मिळतो. त्यासाठी श्री विष्णू पूजन करायचे आहे. श्री विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे. विष्णू सहस्रनामाची अखंड आवर्तने करायची आहेत. अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण केले जाते. त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे.